की आपण इथं झाड बघत आहोत. ह्या झाडावर आपल्याला तेल्याचा खूप मोठा प्रादुर्भाव आपल्याला दिसेल. जर इथं आपण बघितलं तर इथे या पद्धतीचा प्रादुर्भाव झाला होता. पण ॲग्रिकॉसची जी शेड्यूल आहेत ती शेड्यूल 5 स्प्रेचे शेड्यूल, 3 ड्रिपचे शेड्यूल, ह्या पद्धतीचं शेड्यूल ह्यांनी वापरलं. आणि ॲग्रिकॉसचं डाळिंब पॅटर्न आपण त्याला म्हणतो, ते डाळिंब पॅटर्न वापरून ह्यांनी हा तेल्या एवढ्याच झाडापुरता मर्यादित ठेवला. आणि ह्या झाड जर सोडलं तर त्याच्या शेजारचंच झाड बघा, ह्या शेजारच्या झाडाला कुठलाही 1% सुद्धा प्रादुर्भाव नाही. आज जर डाळिंबाची फळं बघितली तर एकदम मोठी फळं ह्या झाडाला दिसत आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीची फळं ही आहेत काय, आणि कुठेही प्रादुर्भाव त्याचा झालेला नाही. आज आपण नगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि नगर जिल्ह्यामध्ये वडगाव नावाचं एक गाव आहे. यांच्या इथं तेल्याचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होता आणि तेल्याचा प्रादुर्भाव असताना सोशल मीडियावरून आपल्याला त्यांनी कॉन्टॅक्ट केला. नमस्कार साहेब. नमस्कार सर, मी चांगदेव किसन धुमाळ, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या 235 झाडं आहे. हा 3रा बहार आहे. गेले 2 बहार माझे पूर्णपणे तेल्याने फेल होता. पूर्ण म्हणजे जो अपेक्षित मी खर्च केला होता तो पण माझा निघाला नाही गेल्या वर्षी. ह्या वेळेस हा प्लॉट धरायची सुद्धा माझी अपेक्षा नव्हती. पण एक सोशल मीडियावर मी थोडं अभ्यास केला आणि माझी परिस्थिती म्हणजे आजही पण नाही आहे. आणि परिस्थिती नसताना मी सरांसंग कॉन्टॅक्ट केलं का भाऊ सर असं आहे भाऊ. तर ते म्हणले काय अडचण नाही, तुम्ही आपल्या शेड्यूलनुसार चला, तुमचा बाग 100% सक्सेस करून देऊ. आज मी त्याला माझ्या बागेमध्ये फक्त एक नाममात्र फक्त 0.01% चा सुद्धा तेलाचा प्रादुर्भाव नाही आहे. फायदा म्हणजे सर तसं म्हणजे 100% म्हणजे बाग आजच सक्सेस आहे. म्हणजे त्याच्यात काही हे नाही आहे. आता 1 महिनाभराच्या अंतराने माझे बाग हार्वेस्टिंगला आहे. आज मी ना म्हणजे पोषण साईजवरचं काम आता आजपासून मी चालू केलं आहे. समजा 1 महिन्यानंतर माझा बाग पूर्ण हार्वेस्टिंगमध्ये आणि पूर्ण म्हणजे कमसे कम 100% सक्सेस आहे. धुमाळ साहेब, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नुसता तेलाच कंट्रोल नाही तर ह्याच्यानंतर आपण फुगवणीचं फुगो प्लस आणि वंडर प्लस खाल्लं अशा 2 पद्धतीची औषधं त्यांना देणार आहे. आणि हीच साईज, ह्याच प्लॉटची साईज आपण 400 ते 500 ग्रॅमची करून द्यायचं आज मी तुम्हाला वचन देतो. आणि ह्याच प्लॉटमध्ये शेवटला आपण जेव्हा बघू तेव्हा ह्याच प्लॉटचा आपण परत एकदा व्हिडिओ करून आपण शेतकऱ्यांना दाखवूया. तुर्तास तरी आपण थांबूया. धन्यवाद.